शहाणं करते त्यावेळेस तिला म्हणतात गुरु. आणि मग हा गुरु कसा आहे की गुरु आपल्याला मग आपण कशातून शहाणं होतं सांगा बरं. मी आता मला एक गोष्ट सांगतो म्हणजे खरी घडली की आमच्या बिल्डिंग मध्ये मागच्या वर्षी मी गणेशोत्सवाला आमच्या एका मित्राकडे गेलो आणि त्या मित्राकडे गणेशोत्सवाला गेल्यानंतर गणपतीची आरती झाली आणि गणपतीची आरती झाल्यानंतर तो त्याच्या घरात एक छोटासा मुलगा होता आणि मग सगळे आरती घेत होते. सगळ्यांनी अशी आरती घेतली तर त्याने काय केलं की ती आरती घेताना त्या एकदम दिव्यालाच हात लावला आणि एकदम त्याचा हात भाजला की त्याला वाटलं की या बाप्पानीच मला पळवलं म्हणून तो बाप्पाला असा हात करायला गेला. मग मी मुद्दाम दुसऱ्या दिवशी त्याची घरी गेलो. दुसऱ्या दिवशी घरी गेल्यानंतर पुन्हा आरती झाली. पुन्हा आरती झाल्यानंतर पुन्हा त्याच्यासमोर ताट गेलं. म्हणजे काय केलं कालच्या अनुभवातून त्याला शिकायला मिळालं की आग असेल तर तरी काय होतं भासत होतं. बरोबर की. त्यामुळं आपल्या अनुभवातून आपण शिकत असतो. बरोबर. म्हणजे आपला अनुभव हा आपला गुरु आहे आणि फक्त आपण आपल्याच अनुभवातून शिकतो का तर नाही. तर आपल्यापेक्षा ज्यांचा जास्त अनुभव आहे त्यांच्या अनुभवातून पण आपण शिकत असतो. बरोबर की नाही. मग आपले आई वडिलांना आपल्यापेक्षा जास्त अनुभव आहे ना. आहे का आहे ना. आपले ताई दादा आपल्यापेक्षा जास्त अनुभव आहे की नाही. मग त्यांच्या अनुभवातून सुद्धा आपण शिकत असतो. आणि म्हणून ज्यावेळेस आपले आई वडील आपल्याला काहीतरी सांगतात आपले शिक्षक आपल्याला काहीतरी सांगतात त्यावेळेस त्यांनी त्याचा अनुभव घेतलेला असतो की नाही.